आदर्श विद्याप्रसारक संस्थेच्या निवडणुका होत्या कोर कमिटीच्या, त्याच्यामध्ये तुषार आपटे जे लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी होते तेही या निवडणुकीत आहेत आणि कुठेतरी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची चर्चा आपल्या शहरामध्ये सुरू झाली. नक्कीच की आदर्श शाळेमध्ये झालेलं लैंगिक अत्याचार प्रकरण जे आहे हे प्रकरण पूर्ण आशिया खंडात गाजलं होतं आणि इतकी निंदनीय गोष्ट होती की त्याचं दुःख, त्याची वेदना जी होती ती वेदना फक्त त्या मुलीच्या आई वडिलांनाच नव्हती तर बदलापूर मधल्या तमाम माता भगिनींना होती आणि म्हणूनच संपूर्ण बदलापूरची जनता ही एकवटली होती याच आदर्श शाळेच्या समोर. पण यामध्ये सहआरोपी असणारे तुषार आपटे यांच्यामध्ये असं कोणतं कौशल्य माहीत नाही. त्यांना स्वीकृत नगरसेवक देखील पक्षांनी बहाल केलं होतं, त्यावरही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यावरून त्यांना म्हणजे ते पद जे आहे तिथून पायउतार करावा लागला. थोड्या दिवसाचा अवधी गेला आणि आता हा बहुचर्चित विषय जो आहे या विषयामध्ये असं दिसून येतंय की आदर्श शाळेची जी संचालक मंडळाची निवडणूक झाली आहे याच्यावरती त्यांना बिनविरोध निवडून दिलेला आहे अशी चर्चा आहे. आणि ही चर्चा जर खरंच सत्य असेल तर याला समस्त बदलापूर मधल्या जनतेचा कडाडून विरोध आहे. जो माणूस शाळेमधल्या अशा इतक्या क्लिष्ट झालेल्या आणि एवढ्या गंभीर झालेल्या परिस्थितीत पलायन करतो म्हणजे संकटापासून जो पळतो तो माणूस या शाळेमधल्या विद्यार्थिनींचं कुठल्या प्रकारे संरक्षण करणार हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा उपस्थित होतो. आणि मला हे कळत नाहीये जर एका सहआरोप्याला स्वीकृत नगरसेवक पद किंवा संचालक मंडळावरती त्याची नियुक्ती होत असेल तर जे तमाम जनता रस्त्यावर उतरली होती, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, केस झाल्या होत्या, जी लोक जेलमध्ये जाऊन जेलची हवा देखील खाऊन आले, या लोकांना या महाराष्ट्र शासनाने काहीतरी बहाल करावं म्हणजे आम्ही देखील कुठेतरी हिरो होऊ. जर आरोपीला जर असा मलिदा मिळत असेल तर मग जे आंदोलनकर्ते आहेत, जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात त्या लोकांचा देखील प्रशासनाने विचार करावा. अरे ज्या वेळेला त्या व्यक्तीला तुम्ही संचालक मंडळावरती बिनविरोध निवडून देताय त्यावेळेला हा विचार केला का की हजारो आंदोलनकर्ते जे आहेत ज्यांच्यावरती अजून केसेस चालू आहेत त्या केसेस मागे घेतल्या आहेत का? माझ्यावर स्वतःवर त्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. मला माझ्या घरापासून 8 दिवस लांब राहावं लागलं होतं आणि 8 दिवसानंतर जामीन मंजूर झाला आणि मी बदलापूरमध्ये आले. ज्या वेळेला जामीन मंजूर करायचा होता त्यावेळेला बदलापूर मधल्या किंवा या शिक्षण संस्थेच्या एका तरी सदस्यांनी हा विचार केला का की जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याकडे खरंच जामीन मंजूर करण्यासाठी माफक फी असेल का? पण त्याच वेळेला बदलापूरमध्ये श्री प्रियेश जाधव, इथे हरेश साळवे, मंगेश गवळी आणि निखिल शिंदे हे आणि सगळे समस्त वकील बांधव पुढे आले आणि प्रत्येकाने यामध्ये अडकलेल्या ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता या सगळ्यांना जामीन मंजूर करून दिला. त्या सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानते. एका माणसाला जामीन मंजूर करायला 25,000 रुपयाची रक्कम लागते तर या आदर्श शाळेच्या संस्थेने संपूर्ण आंदोलनकर्त्यांचं ज्या ज्या वकिलांनी जामीन केलेला आहे त्या लोकांना त्यांची फी द्यावी, आंदोलनकर्त्यांच्या सगळ्यांच्या केसेस मागे घ्याव्या. या आंदोलनामुळे ज्यांच्यावर केस दाखल झाल्या त्यांचं कुटुंब किती डिस्टर्ब झालं होतं हे शब्दात सांगू शकणार नाही. कमिटीची आता जवळपास चर्चा झाली की त्यांच्या कमिटीवरती आता निवड झालेली आहे अशी चर्चा आहे. प्रकरण खूप पूर्ण जगभर गाजलं होतं. अगोदर स्वीकृत नगरसेवक तर सत्ताधाऱ्यांनी दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा शाळेने याच माणसाला संधी दिलेली आहे. अनेक आरोप त्यांच्यावरती होते, सीसीटीव्ही पासून मुलांची सुरक्षेपासून सगळे आरोप त्यांच्यावर होते. तरी सुद्धा ही सुरक्षा नसताना पुन्हा एकदा त्याच माणसाला खरं त्याची निवड करणे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? खरं पाहायला गेलं तर हे खूप चुकीचं आहे. बदलापूरमध्ये ज्यावेळेला ते आंदोलन झालं किंवा त्या आंदोलन व्हायच्या आधीची जी परिस्थिती होती त्याच्या आधीचे 3 ते 4 दिवस जे होते त्यावेळेला आम्ही स्वतः त्या आंदोलनाची सुरुवात केली होती. म्हणण्यापेक्षा आमच्याकडे ते विषय आला होता आणि ज्यावेळेला ह्याच आदर्श शाळेच्या गेटकडे मी शितोळे मॅडम असतील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा तुषार आपटे साहेब असतील यांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही जो कोण आरोपी आहे किंवा जो कोण व्यक्ती आहे त्याला तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन करा जेणेकरून बदलापूर शहराचं नाव एक चांगला मेसेज जाईल की आरोपीला सुद्धा या लोकांनी कुठेही पांघरून न घालता त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण असं कुठेही न होता केवळ आमच्याशी वाद घालत तुषार आपटे ह्याच आदर्श शाळेच्या गेटकडे उभे राहिले आणि कालांतराने आपल्याला माहिती आहे की काय घटना घडली. बदलापूर शहर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये कशा प्रकारे एक वेगळा मेसेज बदलापूर शहराचा गेला
आणि त्यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्यामुळे शहराचं नाव आत्ताचे राजकीय जे नेते आहेत ते म्हणतात की शहराचं नाव त्या प्रकरणामध्ये बदनाम झालं. परंतु त्या प्रकरणानंतर शिक्षण विभागाला एक नियमावली लागली जी मी वारंवार आपल्या सर्वांच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सांगत आली. आणि आता ज्या वेळेला निवडणुका येत आहेत मागे सुद्धा स्वीकृत नगरसेवक त्या तुषार आपटेंना दिलं गेलं, पण तुषार आपटेंकडे अशी कुठली गोष्ट आहे की जेणेकरून ह्याच व्यक्तीला प्रत्येक वेळेला निवडणुकांच्या मध्ये उतरवलं जातं किंवा त्या व्यक्तीला ते पद मिळावं म्हणून प्रयत्न केले जातात. तर हे खूप चुकीचं आहे. तुषार आपटे असतील, उदय कोतवाल असतील, हे ह्या प्रकरणामध्ये सह आरोपी होते. जरी ते आरोपी नसले, आरोपीला त्यांनी पाठिंबा दिला किंवा आरोपीच्या बरोबर ते राहिले, त्यामुळे सह आरोपी आहेत, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे तुषार आपटे असतील, उदय कोतवाल असतील, ह्या व्यक्ती जर ह्या आमच्या आदर्श शाळेच्या संचालक पदावरती राहणार असतील तर पुन्हा बदलापूरकरांचा उद्रेक होईल असं मला वाटायला लागलंय. बदलापूर शहरामध्ये सगळीकडे चर्चा आहे. मागे सुद्धा त्यांना स्वीकृत नगरसेवक दिलं, त्याही वेळेला हीच परिस्थिती होती जी परिस्थिती आता आहे. त्यामुळे माझी बदलापूरमधील सर्व आदर्श शाळेमध्ये शिकणाऱ्या पालकांना असेल किंवा बदलापूरकरांना विनंती आहे की हे जे काही प्रकार घडतायत, आज या प्रकरणाला 2-5 वर्ष सुद्धा झालेली नाहीत आणि तरी सुद्धा हे प्रकार आता घडायला लागलेत. तर माझी आदर्श शाळेच्या संचालक मंडळ आत्ताचे जे आहे किंवा आधीचे जे संचालक मंडळावरती जी लोक आहेत त्यांना विनंती आहे की कुठला तरी एखादा चांगला नवीन चेहरा तुम्ही या मंडळावरती द्या. आदर्श शाळेचं नाव खूप चांगलं आहे. आमची सुद्धा शिक्षण ह्या आदर्श शाळेमध्ये झालेली आहेत. परंतु आता असं वाटायला लागले की वारंवार आदर्श शाळेचं नाव बदनाम होण्यासाठी हेच लोक आता प्रयत्न करायला लागलेत की काय असं वाटायला लागले. त्यामुळे तुषार आपटे असतील, उदय कोतवाल असतील यांना आमचा कडाडून विरोध आहे. या जागेवरती दुसरी एखादी कुठलीतरी चांगली सुसंस्कृत शिक्षित व्यक्ती घ्यावी, नाहीतर आमच्या मुली सुरक्षित राहणारच नाहीत. या प्रकरणामध्ये जी व्यक्ती सह आरोपी आहेत, काय म्हणून या पालकांनी आपल्या मुलींना या शाळेमध्ये टाकायचं आणि आपल्या मुली राहतील का सुरक्षित, हाच मोठा मुद्दा आहे. त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे की तुषार आपटे असतील, उदय कोतवाल असतील यांना ह्या संचालक मंडळावरती आदर्श शाळेने तरी घ्यायचा प्रयत्न करू नये.